वार्तांकन रोखठोक बातमी। जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात 7 ठिकाणी वसतिगृह उभारणार ललित गांधी। जैन समाजातील विद्यार्थिनींसाठी राज्यात नवी मुंबई, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर एकूण 7 ठिकाणी वसतिगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या 4थ्या बैठकीत घेण्यात आली आहे। ही बैठक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह इथं पार पडली। यावेळी महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या कर्ज व व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रारूपास मान्यता देण्यात आली आहे। तसेच विहारधाम निर्माण योजना आणि पाठशाळा आधुनिकीकरण व सक्षमीकरण योजना राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या संदर्भात राज्याचे सर्वेक्षण त्वरित पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला। राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृह उभारणी संदर्भात प्राप्त मागण्यांवर चर्चा करून राज्यात मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या 7 ठिकाणी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कोट्यावधी रुपयामध्ये सुद्धा एक ग्रंथ मिळणार नाही असे दुर्मिळ ग्रंथ त्यांचं प्रॉपर प्रिझर्वेशन झालं पाहिजे, ते रिस्टोरेशन झालं पाहिजे। या 3 आमच्या एक आयडेंटिकल नीड आहेत ज्या अन्य कुठल्याही कम्युनिटीमध्ये तशा पद्धतीची नीड असत नाही किंवा ते मॅच करत नाही। याबरोबरच या बॅकलॉगमुळे जैन समाजाच्या सार्वजनिक सुविधांचं निर्माण करण्याचा खूप मोठा बॅकलॉग महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे। तसं समाज भवन असेल, कम्युनिटीसाठीचा कॉमन सभागृह असेल, अशा पद्धतीच्या सुविधा किंवा आमच्या साधू संतांना चातुर्मास दरम्यान राहण्याच्या सुविधा असतात, अशा प्रकारच्या सुविधा व्हाव्यात। आणि या अशा प्रकारच्या नीड पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची एक यंत्रणा असावी म्हणून 2024 मध्ये राज्य सरकारनं जैन समाजासाठीचं स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला। जैन समाजाचं या 2014 पासून अल्पसंख्याक क्षेत्रामध्ये काम करणारी आपली राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ। या महासंघाच्या माध्यमातून गेले 13-14 वर्ष पूर्ण देशामध्ये आम्ही जैन समाजामध्ये सरकारच्या योजनांच्या बद्दलची माहिती देणं, त्यांना फॅसिलिटेशनसाठी आता 650 सेंटर्स पूर्ण देशभरामध्ये काम करत आहेत। आणि या फेडरेशनच्या प्रस्तावावरूनच राज्य सरकारनं हे महामंडळ सुद्धा स्थापन केलं आणि अशा प्रकारची महामंडळ देशाच्या वेगवेगळ्या 8 राज्यामध्ये स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र हे देशाचं पहिलं राज्य आहे ज्यांनी हे स्वतंत्र महामंडळ स्थापन करायचं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।